यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न याशिवाय कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही। त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो। याच सुविचाराप्रमाणे नांदगाव तालुक्यातील थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या मनीषा देवदास मारकट या महिला सरपंचांनी गावाच्या विकासाचे शिवधनुष्य उचलले आणि सकारात्मक विचार ठेवले तर गावाचा विकास कसा होतो हे सिद्ध करून दाखवलंय। बऱ्याचदा महिला सरपंच म्हटलं की महिला काय काम करतील असा प्रश्न पुरुष मंडळींना पडत असतो, परंतु जी महिला सक्षमपणे आपले घर संस्कारितरित्या सांभाळू शकते तीच महिला गाव सुद्धा समर्थपणे सांभाळू शकते। याचं उदाहरण म्हणजे मनीषा मारकट। थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही। त्यांचं सरळ लक्ष होतं ते फक्त गावाच्या विकासाकडे। परंतु हा विकास साध्य करत असताना त्यांनी आपल्या घरातील कामाकडे देखील दुर्लक्ष केलं नाही। घरातील गृहिणी म्हणून सर्व कामांबरोबरच त्यांच्या म्हशीच्या गोठ्यातील सर्व कामे करत घरातील प्रपंचाची गाडी मार्गी लावण्याबरोबरच गावाच्या विकासाची गाडीही त्यांनी मार्गी लावली। विकासाचा चंग बांधत त्यांनी प्रथम ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कामांना सुरुवात केली। प्रारंभी त्यांनी 15व्या वित्त आयोगातून गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय केली, तर वाड्या वस्त्यांवर तसंच दलित वस्तींवर घरासमोर नळ कनेक्शन देत पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवलाय। तर पाझर तलावाच्या खालील विहीर खोलीकरण करत त्याचे बांधकाम केले, जेणेकरून गावाला पाण्याचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेतली। हे करत असताना गावात अजून काय सुखसोयी करता येईल याचा विचार करत त्यांनी गावातील ग्रामदेवतेकडे जाणारा रस्ता तयार करण्याबरोबरच मंदिर परिसरातील सुशोभीकरण करून पेवर ब्लॉक देखील बसवले। त्याचबरोबर गावातील आई भवानी मातेच्या मंदिराचे बांधकाम देखील केले। ग्रामदेवतेच्या मंदिराची दुरुस्ती करण्याबरोबरच एकलव्य नगरमधील एकलव्य महाराजांच्या मूर्तीची स्थापना करत स्वखर्चाने शेड बांधून त्या ठिकाणी सुखसुविधा निर्माण केल्या। तर गावातील शनी मंदिरासाठी लोकवर्गणीमधून शेडचे बांधकाम करण्यात आले। एकंदरच काय तर गावातील सर्वच मंदिर परिसराबाबत मनीषा मारकट यांनी काम केलंय। ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी कमी पडेल त्या ठिकाणी सर्व गावातील लोकांची मदत घेऊन लोकवर्गणीतून अनेक कामे उभी करण्यात आली, तर बऱ्याच ठिकाणी स्वखर्चातून देखील त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहे। हे सर्व करत असताना त्यांनी गावातील शैक्षणिक बाबींकडेही विशेष लक्ष दिलंय। गावातील प्राथमिक शाळेला मनीषा मारकट यांनी स्वखर्चाने पाण्याची टाकी बसवून दिली आहे। ही शाळा सर्व सोयी नियुक्त व्हावी अशी अपेक्षा ठेवत त्यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून या शाळेमध्ये स्वच्छतागृह बांधून शाळेभोवती सुशोभीकरण केलंय आणि शाळा डिजिटल देखील केली आहे, जेणेकरून येथे शिकणारा विद्यार्थी हा शहरातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकू शकेल असा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलाय। तर नवीन अंगणवाडी सुरू करून त्यांनी त्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची ओढ लागावी यासाठी खेळण्या देखील बसवल्या, जेणेकरून त्या निमित्ताने का होईना विद्यार्थी अंगणवाडीत येऊ लागले आणि खेळाबरोबरच शिक्षण देखील घेऊ लागले। फार्डी शिवरस्त्याबाबत अनेक वाद होते, त्या रस्त्यांबाबत तोडगा काढत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पांझण रस्ता योजनेतून फार्डी शिवरस्त्याचे काम केले, जेणेकरून या ठिकाणचे वाद संपुष्टात आले। हे करत असताना त्यांनी गावातील तरुण युवकाकडे देखील दुर्लक्ष केले नाही। या युवकांसाठी अद्ययावत व्यायामशाळा बांधली, गावातील मुलांना क्रीडांगण देखील तयार करण्यात आले। त्यांच्या या कामामुळे त्या गावातील लोकप्रिय सरपंच झाल्या। प्रत्येक व्यक्तीशी हसतमुखपणे बोलून त्यांच्याकडून गावाबाबत जाणून घेत असतात। गावाचे काही प्रश्न असेल तर ते तिथेच सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात। गावात फिरत असताना कुणी महिला देखील भेटली तर त्या महिलेची आपुलकीने विचारणा करतात। त्यांच्या या मनमिळावू स्वभावामुळे नांदगाव तालुक्यातील फार्डी गाव सर्वगुण संपन्न झाले असून एका कार्यकर्तृत्ववान महिला सरपंच असणाऱ्या मनीषा मारकट यांच्यामुळे गावाचा विकास आता परिपूर्ण झालाय। एकंदर त्यांच्या या कार्यशैलीमुळे गावकरी समाधानी आहेत असं चित्र फार्डी गावात दिसून येते। आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे। असाच काहीसा प्रत्यय मनीषा मारकट यांच्या बाबतीत येतोय। अशा या सक्षम आणि कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। जागर जनस्थानचा त्यांना मानाचा मुजरा आणि भावी वाटचालीस शुभेच्छा।